खालापूर पंचायत समितीच्या मनमानी कारभारामुळे इथल्या विकासाला खीळ बसली होती। नव्या पदाधिकाऱ्यांनी सर्वच विकास कामांमध्ये अडसर निर्माण केला होता। अखेर इथल्या ग्रामस्थांनी पंचायत समिती विरोधात एल्गार पुकारला आणि विकास कामं मार्गी लावण्यासाठी झी हेल्पलाईनची मदत घेतली। खालापूर तालुक्यातील नावंडेतल्या अंगणवाडीची इमारत मोडकळीला आलीये। ही इमारत नव्याने बांधण्यासाठी ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे पाठपुरावा केला। हे काम मंजूरही झालं। वर्षभरापूर्वी हे काम ठेकेदाराकडे देण्यात आलं, मात्र अद्यापही बांधकाम पूर्ण झालेलंच नाहीये। त्यामुळे अंगणवाडी सेविकेच्या घरातच सध्या अंगणवाडी भरत आहे। अशातच नव्याने विराजमान झालेला पंचायत समिती सभापती आणि उपसभापतींनी बांधकामाचा ठेकाच रद्द केला। त्यामुळे बांधकाम थांबलं ते कायमचं। आमची मागणी आहे की जी मंजूर झाली होती तीच अंगणवाडी निधी मिळावा, लवकरात लवकर करावी ही विनंती। अच्छा, पण काय वाटतं यांच्या कारभाराच्या बाबतीत? डिसाळ कारभार आहे सगळा। मंजूर करतायत, मागच्या कमिटीने मंजूर केलेली या कमिटीने ती कॅन्सल केली। इमारतीचं बांधकाम पुन्हा सुरू करावं यासाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा सुरूच ठेवला, मात्र त्यांच्याकडे सतत दुर्लक्षच करण्यात आलं। अखेर या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे या संदर्भात तक्रार केली आहे। त्यामुळे त्यांच्या या तक्रारीची सत्यता पडताळण्यासाठी झी हेल्पलाईनच्या टीमनं अंगणवाडीच्या इमारतीची पाहणी केली। कोणत्याही क्षणी कोसळेल अशी अवस्था या इमारतीची झाली आहे। मंजूर ठेकाच पंचायत समितीकडून रद्द झाल्यानं अंगणवाडीत जाणाऱ्या मुलांची गैरसोय होतीये। त्यामुळे ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या कारभारावरच संताप व्यक्त केलाय। जर गरज असेल तर आम्ही तातडीने त्याच्यासाठी निधी पुरवण्यात येईल। मग आमचं एकच म्हणणं आहे, जर निधी पुरवण्याचं तातडीने करायचं आहे, मग आधीची निविदा रद्द का करण्यात आली याबद्दल आमचं दाद। जर पंचायत समितीकडे त्याच्यासाठी निधीच नसेल किंवा त्यांना जर पूर्वग्रह दुसऱ्यांनी जर दुसरीकडे वळवायचं असेल तर तसं त्यांनी लेखी पत्रावर करावा। ग्रामस्थ आम्ही, सरपंच आम्ही सक्षम आहोत। आमची अंगणवाडी आम्ही स्वखर्चाने बांधून घेऊ। एकीकडे नावंडे अंगणवाडीचं काम अपूर्ण तर दुसरीकडे खालापूर तालुक्यातील तांबाठी गावातील विकास कामं प्रलंबित। त्यामुळे पंचायत समितीच्या कारभारावर नागरिक कमालीचे नाराज होते। या ग्रामस्थांना सोबत घेऊनच झी हेल्पलाईनच्या टीमनं पंचायत समितीचं कार्यालय गाठलं। ग्रामस्थांनी सभापती, उपसभापती आणि गट विकास अधिकाऱ्यांना घेराव घातला। तांबाठी ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक शाळा, अंगणवाडी, बनवाटी गावातील पाणी योजना अशा विविध विकास कामांना तत्काळ मंजुरी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मी पंचायत समितीला 25/11ला 8 महिन्यापूर्वी आम्ही एस्टिमेटला पेपर दिले होते, ते आम्हाला एस्टिमेट मिळावे। त्यानंतर वारंवार 3 ते 4 वेळा आम्ही पत्र देऊन जवळजवळ 100 फेऱ्या मारून, इंजिनियर आपले जे काकलोशी साहेब आहेत त्यांच्याकडे 100 फेऱ्या मारलेल्या आहेत आणि 100 फेऱ्या मारून आज देतो उद्या देतो असं करून जवळजवळ 8 महिने होऊन गेले आणि 8 महिन्यात आजपर्यंत आम्हाला इस्टिमेट भेटले नाही। शाळा एवढी मोडकळीस आले, लहान लहान मुलांची शाळा आहे, उद्या ती शाळा पडली आणि काय ऍक्सिडेंट झाला, 1-2 मुलं आमची दगावली तर कोण जबाबदार? त्याच्या संदर्भात आम्ही आज जवळजवळ 8 अर्ज दिलेत। आज 8वा अर्ज आहे। गेली 3-4 वर्ष ते पाण्याचा प्रश्न, पाणी टंचाई गावाला भेडसावते, परत पाण्याचं पोल्युशन होतो। आज उत्तम स्टील सारखी कंपनी त्यात ऍसिड पाणी सोडून आमचं पाणी खराब करतं। पंचायतमध्ये वारंवार गेलो, पंचायतमध्ये समितीकडे सांगितलं की आमची ही तक्रार आता मान्य करावी आणि आम्हाला लवकरात लवकर ती शाळा कोसळलेली बांधून द्यावा, बांधकाम आता बहुतेक चालूच करावं असं तर मला वाटतंय। झी हेल्पलाईनच्या टीमनं या विकास कामांसंदर्भात सभापतींसोबत चर्चा केली। नावंडे अंगणवाडीचं काम नव्यानं निविदा काढून करण्यात येणार असल्याचं सभापतींनी आणि गट विकास अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं। फोन झालं की नक्कीच होईल लगेच। जे काय थोड्याफार त्रुटी राहिल्या असतील पेपरवर्कमध्ये, जे आता आमचे इंजिनियर आहेत ते सांगते, ते झालं की लगेच काम सुरुवात होईल ना। सदरच पुढच्या पंचायत समिती मासिक सभेने तो विषय घेणार आहोत। त्यामध्ये जर मासिक सभेने मान्यता दिली तर तिथून पुढे आम्ही ग्रामपंचायतीकडून मागणीपत्रावर ठराव घेऊ व त्यानंतर टेंडरिंग करून त्याच्याकडे वर्कआउटवर देऊ। इतकंच नाही तर तांबाठी ग्रामपंचायतीची रखडलेली विकास कामंही लवकरच मार्गी लावू असं आश्वासनही उपसभापतींनी झी हेल्पलाईनला दिलंय। आम्ही त्यांचे राहिलेले एस्टिमेट लवकरात लवकर देऊ आणि कामं लवकरात लवकर होतील पंचायत समितीतून, हा त्यांना विश्वास देतो आणि चांगल्या सुस्थितीत अशी कामं होतील आणि याच्यापुढे कुठलेच एस्टिमेट राहणार नाही ही काळजी। आता लवकरच तांबाठी ग्रामपंचायतीची रखडलेली कामं मार्गी लागणार आहेत। खालापूर तालुक्यातील रखडलेली ही विकास कामं झी हेल्पलाईनच्या दणक्यानं मार्गी लागल्यानं गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनचे आभार मानलेत। रायगडहून अमोल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।